नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. धनगर समाज एसटी आरक्षण व मेंढपाळ बांधवांवर होणारे वारंवार हल्ले याबाबत फलटण तालुक्यातील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मेंढपाळ आर्मी असेल, त्याचबरोबर इतर संघटनाचे सर्व पदाधिकारी फलटण येथील तहसीलदार प्रांत कार्यालय या ठिकाणी जमले आहेत. नुकतेच फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना निवेदन दिलेले आहे आणि यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाचे एसटी आरक्षण व मेंढपाळावर वारंवार होणारे बांधावर जे हल्ले आहेत ते थांबावेत, ही प्रमुख मागणी या ठिकाणी केलेली आहेत. संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. आपण नेमकं यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमके यांच्या मागण्या काय आहेत. या ठिकाणी मेंढपाळ आर्मीचे जिल्हाध्यक्ष रणजित तांबे आहेत, रमेश तांबे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार. आणि सुरुवात करताना अशी करतो की आता कसं आहे, 12 वर्ष पूर्ण झाली. धनगर समाजाला एसटी आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो अशी देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. त्याचं एसटी आरक्षणाचे काय 12 वाजले का असा आमचा मेंढपाळ आर्मी संघटनेच्या वतीने विचार नाही. तसेच आता आमच्या मेंढपाळ बांधवावर साधं किरकोळ रस्त्यावरून जर जात असेल मेंढपाळ बांधवावर, तर त्या मेंढपाळ बांधवावर हल्ले होतात. त्या हल्ले रोखण्यासाठी प्रशासन काय जबाबदारी घेणार आहे आणि त्या मेंढपाळ बांधवांना संरक्षण कोण देणार आहे. आता कसं झालं माहितीये का की आता प्रत्येक पक्ष, कुठलाच पक्ष या धनगर समाजासाठी नाही. मी सर्व राजकीय ह्यांची मागणी, राजकीय पुढाऱ्यांची क्षमा मागून बोलतो की कुठलाच पक्ष हा धनगर समाजासाठी नाही. तुम्ही नुसतं म्हणताय हा पक्ष माझा आहे, तो माझा आहे. तुम्ही आता दाखवा की तुमचं 12 वर्षाचं एसटी आरक्षण कुठं गेलं. आता नेमकी मागण्या काय काय तुमच्या आणि त्याबाबत तुम्ही पुढचं काय तुमची भूमिका असणार. आता आमच्या मागण्या पहिल्या अशा आहेत की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं. दुसरी मागणी अशी आहे की आमचा मेंढपाळ बांधवावर होणारे हल्ले ह्यासाठी सरकारने वेगळा कायदा करावा, ही आमची प्रमुख संघटनेच्या वतीने मागणी आहे. या ठिकाणी निवृत्ती खताळ सर आहेत. आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले आहेत. काय मागण्या आहेत नेमक्या. तहसीलदार साहेबांना आम्ही आज मेंढपाळ आर्मी संघटना आणि फलटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने अशी मागणी केली आहे की 29 जुलै 2014 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये आंदोलनामध्ये शब्द दिला होता की धनगर समाजाला एसटी आरक्षण 100% देऊ. आम्हाला आमचे महाराष्ट्रामध्ये सरकार आणा, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ. त्याला आज 29 जुलै 2026 12 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर त्यांनी धनगर समाजाचा तात्काळ विचार करून एसटी आरक्षण द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये आमचे मेंढपाळ बांधव चारण्यासाठी मेंढपाळ जात असतात, त्यांना वारंवार बांधावरती गेल्यानंतर हल्ले होत असतात, विनाकारण हाणामार होत असते. त्याच्यावरती शासनाने काहीतरी मार्ग काढून कायद्यामध्ये तरतूद करून योग्य ती कारवाई करून मार्ग काढावा अशी आमची फलटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने मागणी आहे. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाचे फलटण तालुका प्रमुख प्रेम मोरे आहेत. काय सांगाल या ठिकाणी आज निवेदन दिलं. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या प्रथमतः मी शुभेच्छा देतो आणि भारतीय संविधानाला मी साक्ष मानून एकच आश्वासन देईल की आता जे धनगर समाजाचे जे प्रतिनिधी एकच बोलले की कोणताही पक्ष या धनगर समाजाचा किंवा या मेंढपाळ संघटनेचा नाही. पण मी एक ग्वाही देतो की आमचा जाहीरनामाच भारतीय संविधान आहे. त्यामुळे आम्हाला या भारतातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक बहुजन, प्रत्येक व्यक्ती हा आमचा आहे. आणि त्याच्यासाठी हा बहुजन समाज पक्ष हा रस्त्यावरतीच नाही तर शासन कधी जमात बनल्यानंतर त्यांना न्याय कसा असतो आणि त्यांना मागण्याची कधी इच्छा होणार नाही. देने वाले समाज में लाल पैदा होते हो, लेने वाले समाज में दलाल. आम्हाला लाल बनायचंय, दलाल नाही. आताचं जे मनवादी जे सरकार आहे हे पूर्णपणे दलाल आहे आणि आम्ही लाल आहोत हे दाखवून देऊ. तर निश्चित या बांधवांना मी एक सांगेन की मी तुम्हाला बहुजन समाज पक्षाच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देत आहे. आणि नक्कीच या ठिकाणी फलटण तालुक्यातील सर्व धनगर समाजाच्या विविध संघटनाचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे मेंढपाळ आर्मीचे कार्यकर्ते आहेत. आणि या ठिकाणी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, त्याचबरोबर धनगर समाजावरील ज्या ठिकाणी मेंढपाळावर हल्ले होतात यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे आता
शासनाच्या वतीने आगामी काळामध्ये काय भूमिका घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी प्रांताधिकारी कार्यालय फलटण.